तर नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सर्वजणी? मजेत ना? आणि मजेतच राहायचं. तर चला, मी अलका व मठ्या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थन, माता लक्ष्मी माता की जय. तर आज आहे गुरुवार. तर ताईंनो, मला ना मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार असतात, पण मी हे 12 महिने गुरुवार करते. मला जर मध्ये स्वामींचे जर गुरुवार करा वाटले ना, तर मग मी हे गुरुवार सोडून स्वामींचे गुरुवार करते. पुन्हा स्वामींचे गुरुवार झाले की नंतर मग पुन्हा त्याचं उद्यापन, म्हणजे जे बी आपल्याला जसं घडेल तसं झालं की मग नंतर अजून माझे हे गुरुवार चालू होतात. तर हे अशी मी कोल्हापूरला गेलते ना, तर तिथून मूर्ती आणली ताईंनो, लक्ष्मी मातेची. तर कशी वाटली नक्की सांगा. साडी वगैरे सगळं मी तिथूनच आणलं आहे. आणि पावलं जे आहेत ना, तर मी ऑनलाईन मिशोवरून घेतलेली इथं. तर खूप सुंदर वाटते. तर हे वस्त्र वगैरे मी सगळं तिथूनच आणलं आहे बघा ताईंनो. मला खूप ह्याची आवड होती आणि मला हे एकदा असं आणायचंच होतं, त्याच्यामुळे मी आणलं. आणि मी माझ्या माता लक्ष्मीला बघा कसं सजवलं आहे. तर कसं वाटायलं नक्की सांगा बघा ताईंनो. कशी वाटते माझी माता लक्ष्मी? किती सुंदर दिसायली की नाही? तर चला आता पोथी वाचून घेते. तर चला आता पोथी वाचून घेते. ओम श्री महालक्ष्मी नमो नमः. ओम श्री महालक्ष्मी नमो नमः. ओम श्री महालक्ष्मी नमो नमः. माता लक्ष्मी शपथ मोठी. महालक्ष्मी देवीची कहाणी. श्री गणेशाय नम. श्री महालक्ष्मी देवे नम. ओम श्री क्लूम धनधान्यादी देही मानव. ओम धनदा सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा देवाची सर्वांगी सुंदर वटशेंदराची फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन. तर ताईंनो, संध्याकाळ जेवणात मी बनवत आहे का मसाले भात. त्या मसाले भातासाठी सगळ्या अशा भाज्या वगैरे सगळ्या टाकून घेतल्यात मी. आणि आता मसाले टाकून घेते. तर मसाल्यामध्ये आपले सगळे घरचेच मसाले इथे पाहू शकतात पूर्ण असं. आणि लेकर दिवसभर चपाती खाल्लेली असती ना, तर भात वगैरे संध्याकाळी जर वेगळं असेल ना, तर अजून म्हणजे खा वाटतंय लेकरांना. तेच ते सकाळी चपाती नेलेली असते. आता मला हे उपवास गुरुवार सोडायचा आहे आता. तर मग माझ्यासाठी करायची, आम्हाला दोघांना करायला वांग्याची भाजी आणि पोळ्या. तर हे पहा, तांदूळ अशी आपली गावरान डाळ आहे घरची, माझ्या आईने दिलेली. तर खूप छान लागते खिचडी ह्याची. तर धुवून व्यवस्थित घेतली. तर चला ताईंनो, इकडं मी कढई ठेवली. तर मला करायची त्याच्यात वांग्याची भाजी. तर आपला मसाले भात 1 नंबरमध्ये होत आहे आणि मुलांना आवडतंय बी. संध्याकाळच्या टाईमला सहसा माझ्याकडे हेच असते बघा ताईंनो. मी मसाले भातच मुलांना तर तेच करत असते आणि आवडीनं खातात बी. तर इकडं मला करायची आता वांग्याची भाजी. तर त्याच्यासाठी मी काय केले बघा, हे पाशे अख्खे मसाला वांग्यासाठी हे वांगे चिरून घेतलेत मी. आपल्या इकडं इथं हिरवे वांगे मिळतात ताईंनो. आणि त्याच्यासाठी ना असे उभे टमाटे टाकायचे त्याच्यात चिरून, लसण, कढीपत्ता वगैरे जिरे सगळं टाकणार आहे मी. आणि थोडीच करायची भाजी, त्याच्यामुळे मी थोडंसंच वांगे 4-5च घेतले तर बस होऊन जाते भाजी मला तेवढी. तर चला ताईंनो, मी भाजी करून घेते. जिरे मोहऱ्या घातल्या. बाजूला लग्न आहे बघा, तर त्याचा आवाज येत असेल तुम्हाला. पत्रिका वगैरे आली आपल्याला. बाजूलाच आहे, बाजूच्याच घरात आहे, तर त्याचा आवाज खूप यायला आहे ताईंनो. तर चला मी काय करते आता, हे वांगे वगैरे टाकून घेते. मी टोमॅटो टाकते आणि दडपी फोडणीची मला भाजी करायची आहे. जसं की तुम्हाला म्हणलं ना, मला दडपी फोडणी, तर ह्याला दडपी फोडणी म्हणते ताईंनो. तुम्ही एकदा नक्कीच करून बघा. तर असं ठेवायचं झाकून. तर चव ना याची चव जी आहे ना, ह्या दडप्या फोडणीची 1 नंबरमध्ये लागते बघा. एकदा कुठल्याही भाजीला कशाला तुम्ही एकदा नक्कीच मी तर म्हणाल की करून बघा. आता ही आपली इकडे खिचडी शिजायली. मला मोजून आता ना 4 चपात्या टाकायच्या. आता
तर ताईंनो स्वयंपाक वगैरे सगळं झालं, तुम्हाला व्यवस्थित सगळं दाखवते मी. ही केलेली आहे नैवेद्याला मी खीर. तर ही खीर आहे बघा, आपली वळवट म्हणते, कुणी शेम्या म्हणते, कुणी बुटोळे म्हणते. तर ही आपली अशी खीर नैवेद्याला केली. ड्रायफ्रूट्स टाकलेत थोडेसे, दुधातच शिजवून घेतली पूर्ण. आणि जसं की म्हणलं ना, हे आपला मसाला भात, हे पाहू शकतात. पूर्ण सगळ्या भाज्या वगैरे शेंगदाणे सगळं टाकून मसाले भात केला आहे. 1 नंबरमध्ये लागतं आहे, चवीला आले मुलांच्या खाण्यात येते सगळं भाज्या वगैरे. हे चमचे आणलेत ह्याच्यासाठी. आता देवाला मी नैवेद्य दाखवून घेते. आणि हे इथं आहे, तर हे आपली वांग्याची भाजी. आणि ही दुपारी मी मला भगर केली होती, तेवढी उरली म्हणजे ठेवलीच, दीदीला आवडती भगर केलेली. हे आहे 2 चपात्या. आमचे मिस्टर काढले आता डाएट, त्यांनी 1 चपाती भाजी खाल्ली. ते म्हणले तुमच्यासोबत जेवलं का, जास्त जेवतो मी. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, 1 चपाती आणि वांग्याची भाजी खाऊन झोपले, ते मॅच बघायला. ही आहे सकाळी लसूणी भेंडी केलेली. तर म्हणलं मला बी थोडीशी टेस्ट करायला म्हणून ही ठेवली बघा ताईंना. तर हे असं आहे आपला मेनू संध्याकाळचा. कसा वाटला, माझ्या रेसिपी कशा वाटतात तुम्हाला? साध्या सोप्या असतात आपल्या ढोबळ पद्धतीनं, जास्त काय आपण हायफाय वगैरे काही नाही आहे. तसलं जे आहे ते आहे, जसं आहे तसं बघा ताईंनो. जे रिअल आहे ते रिअल आहे, आपण डुप्लिकेट नाही. कारण रिअलची किंमत डुप्लिकेटपेक्षा रिअलचीच किंमत जास्त असते. त्याच्यामुळे जे आहे ना तेच दाखवायचं, ओव्हर काही दुसरं दाखवत नाही मी. जे माझं जसं आहे आता हे बघून येतं आहे, कोणी काचाच्या बाऊलमध्ये काढलं असतं, माझं तसलं काहीही नाही. ज्याच्यात केलं आहे त्याच्यातच दाखवलं, जसं आहे तसं ताईंना. हे पहा, आता हे बघा इथं निवद दाखवून घ्यायचा आहे आपल्याला, देवीला नैवेद्य दाखवून घेणार आहे मी. हे असंच आता पातेलं ठेवणार आहे, कारण हे असंच जर ठेवलं तर पूर्ण प्रसाद होतो. तर हे असं मी देवाला इथं नैवेद्य दाखवून घेतला. पाणी फिरवून घेते. माझं जसं आहे तसं ना ताईंनो, ढोबळ मनानं असते. लोकांसारखं म्हणजे बाकीच्यांसारखं कोण कसं करतंय मला माहीत नाही. मी माझं सांगते फक्त ताईंनो. स्वाम्यानाय स्वाहा ब्रह्मणेन स्वाहा महानैवेद्यम समर्पयामी धूपम दीपम महानैवेद्यम समर्पयामी. ही माझी अशी पूजा असती, भोळी भाबडी आपली. जसं आपल्याला येतं आहे तसं करायचं. आणि सगळंच जर प्रसाद देवापाशी ठेवला ना तर ह्याचा हे पूर्ण प्रसाद होते. आपण वेस्ट करत नाहीत आणि खातोच. जर तुम्ही थोडा प्रसाद ठेवला, एवढ्या वाटीत जर ठेवला तर ते तसाच राहून जातं आहे, त्याला मुंग्या लागतात, पुन्हा आपण फेकून देतो. त्याच्यापेक्षा काय करायचं, प्रसाद असा पूर्णच ठेवायचं, हे प्रसाद होऊन जाते. आता 10-15 मिनटं राहू द्यायचं इथं. आपण इथंच असत नाही तर थोडं झाकण ठेवायचं, थोडा वेळ 2 मिनटं उघडं ठेवून नंतर मला ह्याच्यावर झाकण ठेवायचं. तर ताईंनो कसा वाटला आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला? माझी पूजा कशी वाटली, माझी माता लक्ष्मी कशी वाटली, तर कमेंटमध्ये नक्कीच उद्या सांगा. तर चला ताईंनो, ह्या व्हिडिओचा इथं एंड करते. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.